महाराष्ट्र राज्यातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी फक्त आपल्या बेधडक मी मराठी न्यूज चॅनलवर. महाराष्ट्राचा बुलंद आवाज. वन विभागाच्या दिरंगाईमुळे जखमी खोकडाचा तडफडून मृत्यू. मानद वन्यजीव रक्षकासह वन विभागावर निष्काळजीपणाचा आरोप. शहादाजवळील डोंगरगाव रोडवर हॉटेल MM पॅराडाईज समोर 26 जुलै रोजी एक दुर्दैवी घटना घडली. अज्ञात वाहनाच्या धडकेत गंभीर जखमी झालेला एक खोकड वेळेवर वैद्यकीय उपचार न मिळाल्याने तडफडून दगावला. नागरिकांनी वेळेत माहिती देऊनही मानद वन्यजीव रक्षक आणि वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी केलेल्या दिरंगाईमुळेच या मूक प्राण्याचा जीव गेल्याचा तीव्र संताप स्थानिक नागरिकांमधून व्यक्त केला जात आहे. नेमकी घटना काय? दिनांक 26 जुलै रोजी डोंगरगाव रोडवरील हॉटेल MM पॅराडाईज जवळ एक खोकड अत्यंत गंभीर जखमी आणि मृतप्राय अवस्थेत रस्त्याच्या कडेला पडलेला स्थानिकांना आढळून आला. प्राण्याचा जीव वाचवण्यासाठी नागरिकांनी प्रसंगावधान राखून तात्काळ वनविभाग तसेच नंदुरबार येथील मानद वन्यजीव रक्षक संजय वानखेडे यांना दूरध्वनीवरून घटनेची सविस्तर माहिती दिली. दिरंगाई आणि निष्काळजीपणाचा आरोप. स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार घटनेची माहिती दिल्यानंतर मानद वन्यजीव रक्षक संजय वानखेडे हे स्वतः घटनास्थळी पोहोचले नाहीत. कोणाला तरी पाठवतो असे सांगून त्यांनी फोन ठेवून दिला. त्यानंतर तब्बल दुपारी 12:30 दरम्यान वनविभागाचे कर्मचारी घटनास्थळी पोहोचले. तोपर्यंत उपचाराअभावी त्या निष्पाप खोकडाची प्राणज्योत मालवली होती. जर वनविभाग आणि मानद वन्यजीव रक्षकांनी तातडीने हालचाल करून खोकडावर वेळेत उपचार केले असते तर आज त्या प्राण्याचा जीव वाचू शकला असता, असा आरोप प्रत्यक्षदर्शी व स्थानिक नागरिकांनी केलाय. नागरिकांमधून संतापाची लाट. वन्यजीवांचे संरक्षण करण्याची जबाबदारी ज्या विभागावर आणि पदाधिकाऱ्यांवर आहे त्यांच्याकडूनच अशा प्रकारचा निष्काळजीपणा आणि दुर्लक्ष होत असल्यामुळे वन्यजीव प्रेमींमधून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. कर्तव्य दक्षतेचा अभाव दाखवणाऱ्या संबंधित जबाबदार अधिकाऱ्यांवर व कर्मचाऱ्यांवर वरिष्ठ पातळीवरून योग्य ती कारवाई करण्यात यावी अशी जोरदार मागणी आता शहादा परिसरातून होत आहे. बेधडक मी मराठी न्यूजसाठी सुमित गिरासे, शहादा.